मित्रांनो, नवरात्र आलं की सगळ्यांना एकच प्रश्न पडतो, कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा? आज मी तुम्हाला 2025 साली नवरात्रीचे 9 रंग कोणते आणि त्यांचे काही महत्त्व सांगणार आहे. तर मंडळी, स्वागत आहे आपलं मराठी चैतन्य YouTube चॅनलवर. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे 9 दिवस देवीच्या 9 रूपांना समर्पित असतात. हे सगळं तर तुम्हाला माहित आहे. पण या दिवसांना फक्त पूजेसाठीच नाही तर विशिष्ट रंग परिधान करण्यासाठीही महत्त्व दिले जातं. 22 सप्टेंबरला पांढरा रंग, पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. पांढरा रंग निरागसता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शक्ती, आवड आणि शुभ संकेत देतो. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा होते. निळा रंग म्हणजे ऊर्जा आणि श्रद्धेचे प्रतीक. कुष्मांडा देवीसाठी पिवळा रंग आहे, आनंद आणि उत्साहाचं प्रतीक. स्कंदमाता देवीच्या पूजेत हिरवा रंग म्हणजेच निसर्ग, माया आणि वाढ दर्शवतो. कालरात्री देवीसाठी केशरी रंग शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक देतो. 29 सप्टेंबरला मोरपंखी रंग आहे. महागौरीसाठी मोरपंखी रंग वाढ आणि सुपीकतेचे प्रतीक आहे. 30 सप्टेंबर 2025 ला गुलाबी रंग, सिद्धदात्री देवीची पूजा गुलाबी रंगात. हा रंग प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे. हे रंग फक्त परंपरा नाहीत, ते आपल्या मनावर आणि विचारांवर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, लाल रंग घातला की आत्मविश्वास वाढतो, पांढरा घातला की मन शांत राहतं आणि म्हणूनच नवरात्रीत रंगांचं खूप महत्त्व आहे. कोणता रंग जास्त परिधान करायला आवडतो तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.